नमस्कार मित्रांनो, राम राम मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आजचा विषय असा आहे, मस्त सकाळी मंदिरात जाऊन आलो आणि आजचा विषय असा आहे की आपला एक मित्र आहे आशिष भाऊ नावाने, आशिष जैन. तर त्याने एक कार्यक्रमचे आयोजन केलेलं आहे. त्याचे गुरु आहे, त्यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे त्याने भजनाचा कार्यक्रम ठेवला आहे. त्याची तयारी सुरू आहे. तुम्ही माझ्या मागच्या मिनी ब्लॉग मध्ये बघितलं असेल की आपला एक तयारी चालू होती कार्यक्रमाची. आज तोच कार्यक्रम आहे. आज तो कार्यक्रम आहे, 1 तारीख आहे, आज 1 जून, आणि त्याची तयारी सुरू आहे. आपले अभिषेक भाऊ मित्र हाय करा. तर त्याची तयारी सुरू आहे आणि मग त्याच्या थोडं नियोजन वगैरे करण्यासाठी आलेलो आहे आम्ही इथं. आमचं पण थोडं योगदान देतोय चांगल्या कामामध्ये. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. बाकी तयारी वगैरे बघून संध्याकाळी मस्त कार्यक्रम आहे. तो पण जेवढं ब्लॉग कव्हर करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा करेल. कामं तर खूप आहे, कारण आमचे जे हलून जातील कामं करता करता. जेवढं रात्री 2 वाजेपासून इथं आम्ही 2 वाजेपासून सकाळ रात्री 2 वाजेपासून पहाटेपर्यंत इथंच होतो आम्ही. पहाटे गेलो, घरी कपडे वगैरे चेंज केलं, झोपलो थोडा वेळ, नाश्ता पाणी केला आणि मग सुना क्या, ये भी मेरी गलती है. नहीं भाई मेरी गलती है. नहीं मेरी गलती है. नहीं बाबा नहीं मेरी गलती है. मंदिरात जेवण मस्त इकडे आलोय. आता परत तयारी सुरू झालेली आहे. जेवणाची व्यवस्था इकडं सुरू आहे, जेवण वगैरे बनवण्याचं. आणि इकडे पण सर्व काम चालू आहे. आता हे बघा स्टेज वगैरे. 3 ते 3,500 लोकांची संख्या इथं उपस्थित राहणार आहे. सायंकाळी 7 वाजेपासून तर रात्री 2च्या दरम्यान ना 1-2 वाजेपर्यंत जातील. परवानगी तर घेतलेली आहे आपण, त्याविषयी नाही. पुरे परमिशन वगैरे घेतलेली भजनाचा कार्यक्रम आहे. आणि आंतरराष्ट्रीय सुप्रसिद्ध म्हणजे भजन गायक आपलं रामदेव मामाचं जन्मजागरण करणारे ते कार्यक्रम करणारे. आणि ते जे गायक आहे आंतरराष्ट्रीय सुप्रसिद्ध काय ना त्यांचे, प्रकाश मालजी, सुप्रसिद्ध काय ना त्यांचे, ये मेन्यू, ये मेरे जैसा दिखने वाला एक बंदा, प्रकाश मालजी, जे राजस्थानचे आणि एकदम फेमस आहे. ते डायरेक्ट एकदम त्यांच्या नावानेच गर्दी होऊन जाते डायरेक्ट. एवढ्या खुर्च्या 3.5 खुर्च्या ठेवला इकडे बघा. 3,500 आणि बाकी आहेत बॅकअप मध्ये. बाकी इथं लागतील. इकडे आता सर्व VIP वगैरे जे असतील ते इकडे बसतील. त्याच्यात काम चालू आहे सर्व. ठीक आहे, जेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न करता येईल मी कव्हर करेल. ओके, कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉगला. तर इथे स्टेज वगैरे बघून काय असं वाटतंय की एकदम फिलिंग येते की मीटअप वगैरे एवढ्या खुर्च्या वगैरे स्टेज वगैरे बघून पुरा VIP कार्यक्रम आहे डायरेक्ट. आणि रात्री पुरा माहोल होणार आहे डायरेक्ट 1 नंबर. आणि आपल्या मागे CB पंप आहे नंदुरबारच्या, त्याच्यात एक्झॅक्ट CB पंपच्या एक्झॅक्ट मागे हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. हा ब्लॉग तुम्ही नंतर टाकेल, म्हणजे नेक्स्ट डे टाकेल, त्यामुळे इन्व्हिटेशन नाही करता येईल तुम्हाला. पण लाईव्ह बघू शकता तुम्ही, त्यानंतर रेकॉर्डिंग पण बघू शकता. गर्दी एकदम जबरदस्त होणार आहे डायरेक्ट. आणि हे जे सिंगर आहे एकदम फेमस सिंगर आहे. आणि ज्या लोकांना माहिती आहे की बॉय सिंगर आपलं म्हणजे माहिती तर सर्वांना, जे पण ज्यांना माहिती की बॉय सिंगर वगैरे ते त्यांच्या नावानं घेऊन जातात डायरेक्ट. एवढी गर्दी असते या सिंगरांच्या कार्यक्रमाला. तर रात्री आपण बघू किती गर्दी होते, काय विषय होतो. सर्व एकदम व्यवस्थित कार्यक्रम करू, काय विषय नाहीये. ते आता थोडं तिकडं जेवण वगैरे सर्व कार्यक्रम सुरू आहे. ऊन तर पक्क लागतं इकडं डायरेक्ट. आता तिकडे सावलीत जाऊन बसतो डायरेक्ट. तो भाऊ गेला, ऊन खूप लागतंय. खुर्च्या वगैरे बघून 3,500 खुर्च्या डायरेक्ट. आणि इथं बॅनर वगैरे तुम्ही रील इंस्टाग्रामवर बघितलं असेल सर्व रील वगैरे, तर एकदम खतरनाक नियोजन सुरू होतं. मी सर्व रील्स टाकल्या होत्या त्या. आणि जे खुर्च्या वगैरे 3,500 खुर्च्या डायरेक्ट, बॅनर वगैरे इन्व्हिटेशन पण खूप लोकांना दिलेलं आहे. तर बघू आता संध्याकाळी कसा माहोल वगैरे बनतो, काय होतो. आता ऊन पक्क लागतं तिकडं सावलीत जाऊन मस्त थोडं, कारण खूप होतं इकडं. बाबा करता म्हणतो काढू असेल नंतर. थोडं स्टॉप वगैरे वर चाललं तिकडं. आणि थोडं काम होतं आणि ते आपलं अभिषेक भाऊ होतं, ते चार्जर घ्यायचं होतं. थोडं पाणी वगैरे पिऊ तिकडं. गरम तर एकदम खतरनाक होते, एकदम डेंजर वाटतंय. पाणी म्हणजे ऊन पडतंय, ऊन मध्ये पाणी पडतंय.
आशीष भाई ब्लॉग बनाएंगे अपन। ओ आशीष भाई ब्लॉग बनाएंगे अपन। हनी सिंह दो बूंद जिंदगी है, अभी भी जाएंगे। भाई आ रहा है भाई आ रहा है। आगे क्या भाई क्या आ रहा? कमिंग सुन। आ गया भाई आ गया। मजाक नहीं, भगवान ऐसी लीला रचे और ऐसा कुछ बड़ा कार्यक्रम हो जाने होना 27-28 के पहले हीरा पे लोग मेला भरने लग जाए। हकीकत में यात्रा चालू हो जाएगी विक्की, सही बात है क्या नहीं? आ गया बोल गया क्या? 20 कप चला रहा हूँ स्पेशल का, बोल दिया मैं मजाक कर रहा था। टंडन वगैरह का चावल वो भी ये बहुत बड़ा विषय मंडप दे दिया सेवा में, ये बहुत बैनर दे रहा है कार्यक्रम ऐसा हो जा रहा है ऊपर के ऊपर ही हमारे इस पे बैनर ही लग रहे पकड़ बहुत चटके लग रहे हैं ज्यादा। इसलिए चढ़ी भी था आइए और रसोई घर में जाएंगे हम। क्या दर्द है तेरी आवाज में छोरे। काम करें चाल कसं आहे कसं तुम्हारे पास है एक्सयूवी की चाबी? इंतजार है। हाँ हाँ ले लेंगे। नहीं दी दूसरे आए नहीं दिल्ली है। हाँ उनके पास है। हो मित्रांनो आता ते स्टेजचे बॅनर वाले आलेले स्टेज वाले आहे ना? नहीं आपलं एंट्री गेट वाले एंट्री गेट आम्ही स्टेज सेट सोबत लावलेलं ना आता. बोल एंट्री गेट आला का? दो गाड़ी तीन गाड़ी आमच्या चाव्या पुढे आपल्या रूमच्या चाव्या कुठे पुढे का? तर मित्रांनो याच्यामध्ये रूमच्या चाव्या आहे. थोड्या रूम आपल्याकडे दिलेले आहे त्यांनी सामानासाठी, म्हणजे जे पाहुणे बसतील ना त्यांना राहण्यासाठी रूम केलेले आहे, तर त्यांची चाव्या या. आणि आता ते बॅनर वगैरे घेऊन गेले तिकडून, गेट बॅनर वगैरे स्टेजचे बॅनर ते सर्व लावतील. आता दाखवतो तुम्हाला.
कार्यक्रम चला, तुम क्या बांट रहे? ये कैन डू जनरेशन है, कैन डू जनरेशन है। ये बिना केसर वाली है हमारी गाड़ी का गाड़ी। सुपारी सुपारी में है, इसमें खजूर की। काय म्हणतो फोन वाजता? हॅलो, 2 मिनिटच्या लॅप्सी लॅप्सी ₹70 में जाएंगे, 70 के बाद। हाँ 40 काय म्हणते ना, पैसे लावलं आहे का? हो, ₹5,000 रोज फक्त तुझ्यासाठी म्हणते. तुझ्या पुरत आपला व्हिडिओ मध्ये तुला फक्त तुलाच कव्हर करू आम्ही. फक्त तुझ्यासाठी व्हिडिओ बनवते, तुला पुरा कव्हर करायला नाही. तुझी त्याची पुरत एक एक पायची आपण कव्हर देऊ. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? तुम्हारा मोबाइल दो ना. हो भाऊ, मोबाइल दो तुम्हारा. आता थोडं फोटोग्राफरकडे काम आहे, तिकडे चाललोय आम्ही जरा. जाऊ बेला थंडी होऊन गेली. हा थंडी ब्लॉग चालू आपला ब्लॉग ब्लॉग ब्लॉग. अरे इधर जाऊन मी सांगितलं तुला मग. यहाँ पे यार दारू थोड़ी दे रहे, अच्छा है, कम दे रहे ना. उनको अलग लगता है भाई. अरे मैं बैग रेडी करके आया. मेरा भी सब तैयार हो गया. मंदिर के हो गया जरा. हाँ हो गया मेरा. चलना निकल. अरे भाई सब तैयारी हो गई. मानना नहीं ऐसा रहता ना, तो बल आने वाली रहती चल जाती. वहाँ पे पाकिस्तान का भी और चालू हो गया था उस टाइम पे. अभी कब जाने वाला कार्यक्रम मेरा तो क्या है, मेरे आंगन में तो मैं कल गायब हो जाऊँ. कार्यक्रम होके जाएंगे, क्या बोल रहे थे ना. अरे
अभी 4 तारीख को बोल रहा है गैंग का लफड़ा ऐसा रहता मालूम है क्या? 4 हाँ बोल रहे थे इनको टाइम नहीं। अरे वैसा नहीं है, पण किसका मैं अभी मेरा एमए खाली था 7-8 दिन से, मैं सूरत बैठा क्या गए भाऊ लेसी ले भाऊ कोई के हाँ 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 डॉली चाय वाला काय करू राहिला पण तू खड्डे मोठा नाही होता ना. अरे हा काय करतो व्हिडिओ शूटिंग काय व्हिडिओ ते नाही रे पूर्ण तयारी दाखवणार पण स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत ब्लॉग बनावे आपण ब्लॉग उठा येणार आहे. मी पितर नाही मी पितर सास पितर नाही मग विचार एक बोलला देऊन दिली मी आता. हाँ सबको बोल देना राजापुर ना. रिकॉर्ड कर लेता है बोल रहा 2:45 बजे सागर में जाने का, एक जैन भाजी लेने की, वो भाजी लेके किधर पहुंचने का? उधर सागर कौन सा लेकिन कोई भी सागर में चले जाए सागर क्या है तो फिर अपने वो सागर होटल रे वो भूले चौक उधर फिर हाँ एक थाली जैन लेने की भाजी सिर्फ एक ही डाली एक भाजी एक प्लेट एक प्लेट में एक ही भाजी निकती कितनी लेने की एक ही एक भाजी एक प्लेट वो लेके किधर चले जाने का? उधर सुबह जिधर पानी पहुंचाने गए थे कल पारस उधर पहुंचाने का धीरे जा रहा उधर पहुंच जाने का विषय खत्म होगा तो फिर उधर व्यवस्था हो जाएंगे. इसको बोल दे उसको बोले 3 बजे बना कर रख दियो. कितने रूम का जवाब दिया तुमने? 8 तूने गिन के नहीं ली पहली में से? अरे पढ़े थे गिन के लेने के गिन के दियो वापस नहीं वो तकलीफ दे ना धर्मशाला वाले. लाइट डाटा देखेंगे उसके विक्की के पास क्या प्रॉब्लम? सागर में से लेना पड़ता है क्या? लक्ष्मी से ले लेंगे हमारे को जो नजदीक तू इधर रहेगा ना तो लक्ष्मी से ले लेंगे रामदेव भी नाही दोघे. तर मित्रांनो काम एवढं डेंजर सुरू आहे म्हणजे मंडपचं किंवा म्हणजे पुरं कार्यक्रमची तयारी एवढं जोरात सुरू आहे, बोलायला सुद्धा टाइम नाही. एकदम भन्नाट काम चालू एकदम एक नंबर. आणि मग त्यानंतर आम्ही दुकानावरती गेलो पण तिकडे डायरेक्ट दुकानावरती गेलो तिकडे गिऱ्हाईक घेऊन गेले आणि मग त्यांना जरा जेमतेम आम्ही कळवलं म्हणजे बंद आहे बा दुकानाचं कळवलं. त्यानंतर मग इकडे मंडपाकडे आलो आणि मग इकडे चहा वगैरे घेतली. चहा वगैरे घेतल्यानंतर आपला एक मित्र कॅमेरामॅन त्यासोबत गेलो होतो त्याला स्टुडिओवरती त्यासोबत गेलो होतो की आपला एक कालचा शूट होता थोडं पेनड्राईव्ह मध्ये फोटो वगैरे घ्यायचे होते ते घेतले. तिथे जास्त टाइम लागून गेला ते घेतले आणि त्यानंतर मग परत आलो इथं मग जेवायला बसले. थोडं जेवण वगैरे केलं, जास्त काय खाल्लं नाही, थोडं मसाले भात वगैरे खाऊन घेतला, पेट थोडं फुल करून घेतलं, थोडी एनर्जीसाठी खाऊन घेतलं. त्यानंतर मग आता विषय असा आहे की मला आता एक जणाला चावी द्यायला द्यायची म्हणजे रूमची हे जे आता म्हणजे पाहुणे येतात ना इकडं त्यांच्या रूमची चावी माझ्याकडे येतं. सर्वांनी मला फोन करताय की चावी कुठे आहे, इकडे मी इकडे असं, तर तिथं जाऊन त्यांना घेऊन सोडून तिथं चावी द्यायला जावं लागते माझं सर्वांना. आता एक जण आलेला आहे त्याला चावी द्यायला चाललोय मी, इकडे चावी वगैरे देतो त्यानंतर मग पुढे कंटिन्यू करा. ठीक आहे बघा आता. ओके जय सियाराम. रुको जरा सबर करो, बोला धक्का मुक्की नहीं. फोनवर फोन येतात मित्रांनो डायरेक्ट या रूमची चावी दे त्या रूमची चावी दे डायरेक्ट. तो काम नाही करत आला डायरेक्ट हे कर ते कर हे आण ते आण. इकडे तिकडे पुरं स्टुडिओ वगैरे गेलो तिकडे पण टाइम होऊन गेला. आणि आता इकडं रूम माझ्याकडे रूमच्या चाव्या आहे
माझा तिकडं झोपान येतोय, तो मला फोन करतो की भाऊ रूमची चावी वगैरे, त्यासाठी इकडे रूमची चावी द्यायला आला होता. आता अजून लोक येतात जातील, मला फोन करतात जातील, बघू त्याला. हो हाँ मेरी जान. हाँ भंडारा है, दोनों जन आ जाना. जाके आएंगे. चलने का बोल क्या करेगा कमिंग सून. आई एम रिच. तो क्या नाचो मैं? अरे गाडी गाडी ही क्लिप वायरल होंगी. ती बघ झाले का दुकानात झाले म्हणून मी जरा क्या हुआ क्या हुआ? बहन डर गई, बहन डर गई, बहन डर. बहुत फेमस आदमी भाई. कान में दूंगा, देख ले तो सही से ऊपर पहले. अरे मेरे पास है 1 किलो तो बोल रहा नहीं है तो मैं आलो मित्रांनो, आपले मित्र आहे जरा सर, मित्र आहे आपले जाते. सो गाइस, हमने इन दोनों को पकड़ लिया है. पानी से लोग बोला क्या बनवलंय ना. वो पानी आहे तर कैसे आने. हाँ पानी से सब वीडियो अपने पास आज. गाइस पत्रिका आ चुकी है, हम आएंगे जरूर आएंगे. काम ये अपने नीरज भाई, ये अपने रोहित भाई, ये अपने कुणाल भाई, ये अपने अभिषेक भाई, और मैं रोहित भाई कुछ बोलना चाहोगे? यमन जी आज हमारे गरीबों के घर में पता रहे हैं. नहीं, हम लोगों ने गरीबी देखी है. क्या कहते यार, तुम क्या खतरनाक काम चल रहा है तुम्हारा. करोड़ों रुपए का काम चल रहा है तुम्हारा, करोड़ों के बिल से. चलो 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 भाऊ, बाय 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 बाय. शाम को आ जाना भंडारा खाने को. तयारी एकदम जोरदार चालू मित्रांनो. बॅनर वगैरे बी लावून गेलंय, पुरा स्टेज वगैरे अर्धा सजवून गेलेला आहे, आणि मोठे मोठे कामच होतं आम्हाला. छोटे छोटे काम पण करावं लागतं. जे आम्ही पूर्ण नियोजित केले होते, पण आमचे जे सहकारी बंधू आहेत त्यांनी उशिरा करून दिला. उशीर करून हे सर्व रेडी होतं, फक्त प्रिंटच बस. तो बघितला बिझी काय काय कामाला आता आम्हाला करावं लागतंय. जुगाड करावं लागतंय मला, जुगाड. पेन लिहिलेलं आहे पुरा, मार्कर आहे, पेन आहे, तार, पुरा जुगाड चालू आहे. सर्व पाहुणे वगैरे येऊन गेले, बाकीचे सर्वांचे रूम वगैरे फुल होऊन गेले आता. तर मित्रांनो, आम्ही तो एक मित्र होता आमच्यासोबत, त्याला काय सांगितलं, म्हटलं रस्ता करते नाही, म्हटलं तो इतका स्पीड मध्ये घरी गेलाय की मी लगेच आलो, कपडे मधून लगेच आलो. त्याला आम्ही सांगितलं रक्षा करते, ते थोड्या घरी चालला गेला, कपडे वगैरे बदलायला डायरेक्ट. म्हणे मी कपडे वगैरे लगेच आलो, म्हणे कपडे वगैरे बदलून. म्हणे पॉलिटिशियनचा फॅन आहे थोडा, आता पॉलिटिशियन बिन पगारी फुल अधिकारी होतो. तो बघेल झाला, तो पण झाला काय येडा बनवता झालं.
नाही काय सांगायचे अरे इंडियामध्ये बेकार लोक तुम्ही आम्हाला वेळा बनवता थोड्या कसा करा मला एक लावलं गेलं पार्किंगच्या दुसरा लावतो. सो मित्रांनो पुढे धावपट चालू डायरेक्ट एकदम शूट करतो डायरेक्ट. आता आपल्याला एक हॉटेलमध्ये जायचे तिकडून जैन भाजी घ्यायची त्यानंतर मग गणपती मंदिरकडे जायचे आणि मग तिकडून फ्लावर वगैरे घ्यायचे रिक्षामध्ये टाकायचे आणि ती जी भाजी ती हॉटेलमध्ये सोडायची तिकडं. आता ते म्हणजे सिंगर त्यांच्यासाठी मी भाजी घेऊन चाललोय बघतो ते भेटलं तरी तिकडं खाली सोडून यायची आले का नाही ते पण माहित नाही अजून. ते बघतो आता तिकडे जातून ते सर्व सामान वगैरे जसं सांगितलं तसं करतो. तर मित्रांनो हॉटेलमधून आता ही भाजी घेऊन घेतली मला म्हणजे इथं सोडायची तिकडं. काय बोलतोय मला समजत नाही. आता ही भाजी घेऊन घेतलेली आहे. आता ही हॉटेलवरती सोडतो ना तर पहिले फुलांचं काम करतो त्यानंतर मग हॉटेलवरती जातो. डगत एक नंबर दिसतंय. जाऊ द्या काम एकदम डायरेक्ट गायमध्ये निघावं लागेल. तिकडे जातो पहिले हॉटेलवरती तर थोडं लेट जाणार. पहिले फुलांचं काम करून घेतो गणपती मंदिरकडून मग त्यानंतर मग हॉटेलवरती जाऊ. ठीक आहे बघत राहा. हा रिक्षा ठेवून द्या मी बाहेर गेला जाऊ. काय रे तुला डोकं दुखतं का मग फोन तुला लागत वाटतं तुला लावलं वाटतं फोन योगेश आहे ना. हे बघ 2 किलो पिवळे ठेवले 5 किलो पिवळे आणि एक गुलाबाचे हार आहे. गुलाबाचे हार लग्नाचे एका लग्नाचे नाही हो बाबा काय हारून हार होते मोठे. हा 3 हार. हे बाकी लहान हार कुठं गेले बुके का नाही लहान हार कुठे लहान हार आहे. हा हे मोठे लहान लहान हे 15-25 हार हार आहे 25 फुलं सुट्टे फुलं का हे बी आणि ते बी सुट्टे का 2 बुके 5 टोटल का टोटल 2 हो 5 आणि हा मोठा बरं सगळं दिला हो पडशे पण नाही गाडी लगेच 10 मिनिटं परत जाणार पड अरे 10 मिनिटं परत जाणार सामान हा सी पंप आहे ना त्या मागे कार्यक्रम पंडाले थोडं मध्ये घेऊन गेला तिकडे. तिकडं एक मिनिट बुके ठीक आहे चालेल. नंबर देऊन तुमच्या नंबर देऊन का तिकडे थांबला तुम्ही. हा ठीक काय पाहिजे. सो मित्रांनो ते फुलं वगैरे पोचून दिले रिक्षामध्ये. आता आम्ही इथं टिफिन द्यायला आलो होतो. आता कोणाकडे द्यायचे फोन लावला ते एक जणला उचलत का नाही तो तुला फोन लावतो परत त्यानंतर मग बघतो कोणाला द्यायचे डबा बघतो. म्हणजे ते सिंगर वाटतं ते आले त्यांच्यासाठीच वाटते. आता भेटणार तर नाही ते आता बघतो काय होतं. तिथं डबा वगैरे ठेवून देतो मी त्यांना आता काउंटरवरती. त्यानंतर परत जातो पंडालकडे. अजून तिथं काही काम असतील काम तर चालूच आहे डायरेक्ट. मित्रांनो तो मुलगा भेटून गेला तिथं म्हणजे आपलं काय म्हणता काउंटरवरती देऊन दिला डबा. ते त्या झोपले ते सिंगरचे ते झोपलेले त्यामुळे भेटू शकले नाही. आता आपण थोड्या वेळात येऊ एखाद वेळेस नाही तर मग तिथं स्पॉटवरती भेटेल आपल्याला ते बघू काय विषय. डबा तर देऊन दिलाय मी त्यांना. आता जातो पंडालकडे काय काम आहे बघतो पुढच्या. ओके 190 चढा 190 हा ते
बोलो हाँ ब्लॉग बना रहे ब्लॉग। मंडप पूरा तो महाराज है ना, मंडप हमारा है ना यार। बोलो कॉन्टेक्ट नंबर बोलो। 9823947123 जयस्वाल मंडप। एकदम जबरदस्त काम आहे, 1 नंबर काम आहे डायरेक्ट। नंबर नोट करून घ्या, कुठे मंदिर लागलं तर डायरेक्ट एकदम फास्ट सेवा बघू शकता तुम्ही। तयारी 1 नंबर काम चालू डायरेक्ट। बैक कैमरा नहीं ना हो? अरे क्या कैमरा चालू ना अपना, ये देखो फ्रंट कैमरा है ना? हाँ रे ना पोटिया क्या होगा? अरे चलता हो अब क्या करेंगे, फ्रंट कैमरे से भी चल लेंगे ना। देखो ना क्लियरिटी बोलते ना, दिख रहा है कि नहीं? सही बात है, बराबर है कि नहीं? एडिट करेंगे तुम अभी? फिर एडिट करेंगे ना यूट्यूब पे डालेंगे। क्या नाम से है? हेमंत चौधरी। मित्रांनो काम एकदम जोरदार सुरू आहे, युद्ध पातळीवर चालू आहे। युद्ध पातळीवर काम चालू डायरेक्ट। इकडं मग मस्त शार्प वगैरे लागतं डायरेक्ट, एकदम भारी युद्ध स्तरावर चालू आहे। युद्ध स्तरावर काम चालू डायरेक्ट, काय विषय नाही। फुल पैसा खर्च केलेला आहे, तो पुरा वसूल बी करतोय डायरेक्ट, काय विषय नाही। फोटोग्राफर पण त्याचे काम करतोय, त्यानंतर तिकडं LED लागते। हे बिचारे जितके कर्मचारी दिसतात तुम्हाला, हे सर्व रात्री 9 वाजेपासून कंटिन्यू काम करताय, रात्री 9 वाजेपासून कंटिन्यू काम करताय। 9 सकाळी परत 4ला झोपले, 6ला परत उठले, कंटिन्यू चालू जागे। तिकडं ते LED लावताय, त्यानंतर इकडं आपलं काय वजन काढा ना, काय तुला करणार तुलना काय म्हणजे ते आपले जे मित्र आहे त्यांचे गुरु ना, त्यांचे तिकडे आज वाढदिवस, त्यामुळे तिथं त्यांच्या वजनच्या हिशोबाने तुला करणार आहे। सोनं करणार आहे ते सोनं तर नाही, सोनं खूप महाग आहे, जे असेल ते त्याच्याने ते करणार आहे। तिथं त्याची तयारी सुरू आहे, सजवत आहे। त्यानंतर इकडं या साईडला स्टेजची तयारी सुरू आहे, हे बघा। अरे बाबा शारदा काम डायरेक्ट एकदम जोरदार सुरू आहे, काय विषय नाही। शार्प वगैरे पण लावून गेलेला आहे, रात्री एकदम पूर्ण माहोल बनणार आहे डायरेक्ट। आणि ते सिंगर होते ते पण येऊन गेले, त्यांना मस्त तिथं ते देऊन आलो मी। आपली भाजी घेतली ऑर्डर म्हणून, ते देऊन आलो आणि त्यानंतर फुलं वगैरे पण पाडून दिलं इकडं। एकदम जोरदार काम सुरू आहे। मित्रांनो आमची पूर्ण एनर्जी ड्राऊन लस्सी काय करायचं? लस्सी कुठे पिता? आता लस्सी वगैरे पितो, थंड पितो, एनर्जी पण शाम को आज ना उद्या थोडी एनर्जी वगैरे येईल आम्हाला, पूर्ण एनर्जी डाऊन होतो। गावात गेलेली ना, गावात जास्त दूर नाही झालं नाही रे, गावात थोडा टाइम नाही आपल्याला। का बघ इकडं आपलं, इकडं कुठं त्याच्यामध्ये परगाजीमध्ये भेटेल फक्त कुठं लस्सी वगैरे मस्त थोडं चिल होतं।
मध्ये धीरे धीरे गर्दी यायची चालू होऊन गेलेलं आहे. स्टेज वगैरे पण एकदम रेडी होऊन गेलेलं आहे. एकदम भारी माहोल होऊन गेलेलं आहे. गाणे वगैरे पण वाजते आता सर्व. एक मिनिट, एक कॉल येते. बापरे बाप, खूपच. तो एक माणसं गाणं चाललं तिकडून, त्यांच्या माणसाने चाललं ते प्रकाश माळी त्यांना. तर मित्रांनो, कार्यक्रमाची तयारी पूर्ण होत आलेली आहे. आता स्टेज वगैरे पण सर्व बनवून गेलेला आहे. एक नंबर, काही टेन्शन नाही एकदम. आणि आता सर्व लोक पण यायला लागले. जे पाहुणे वगैरे होते सर्व यायला लागले. हळूहळू करून लोक गोळा होत आहे. दाखवतो तुम्हाला तिकडे जाऊन मी. आणि स्टेज पण पूर्ण रेडी होऊन गेला आहे. गाणे वगैरे वाजताय मस्त. आणि जे VIP लोक वगैरे ते पण यायला सुरुवात होऊन गेलेली आहे आता. आणि स्टेजचं काम पण पूर्ण होऊन गेलं. आणि आता आम्ही चाललोय. हा भाऊ आहे आपल्यासोबत, आशिष भाऊचा म्हणजे मित्र आहे. तर आम्ही चाललोय आता. ते जे सिंगर आहे ना, त्यांचे एक जण आहे त्यांच्या म्हणजे सोबत एक जण आहे, त्यांना घ्यायला चाललोय आम्ही. मंडपकडे सोडतो त्यांना आता. बघतो मग तिकडे जाऊन ते भेटतं काय होतं. ठीक आहे, कंटिन्यू बघा तुम्ही. तयारी तर एकदम होऊन गेलेली आहे आता. ऑलमोस्ट रेडी सर्व. 99% रेडी होऊन गेलेलं आहे. मंडप वगैरे स्टेज सर्व काम पूर्ण होऊन गेलेलं आहे. आता फक्त आम्ही त्यांना घेऊन जातो तिकडं. मध्ये तिकडं बघतील वाटतं. त्यानंतर मग त्यांना बोलवतील. ते सिंगर आहे ना, त्यांना बोलवतील. बघत राहा पुढे, कंटिन्यू करा. त्या इकडे जाऊन मी तुम्हाला पूर्ण त्याची आता जेवढी तयारी झाली असेल तेवढी दाखवतो तिकडे जाऊन मंडपकडे. हॉटेलला पोहोचून आम्ही लिफ्ट पण सीटने द्यावं लागतंय. तिकडून लिफ्ट वरती अडकले त्यांना. आता बघतो पुढे ते 206 नंबर पुढे वरती का? 206 इकडे का? इधर है क्या? इधर है. इधर आहे का? त्यांनाच माहित नाही पुढे हॉटेल मॅनेजमेंट आहे. त्यांना बोलून आलो मी. आता त्यांच्या गाडीमधून सामान काढायला जात आहे. फॉर्च्युनरमधून ते राजस्थानमधून म्हणजे ते जे सिंगर ते राजस्थानवरून फॉर्च्युनरमध्ये 5-6 जण आलेले तिकडून. मला पण खराब होऊन गेले पूर्ण. फॉर्च्युनरमध्ये आले ते. तिकडे त्यांची फॉर्च्युनर उभी आहे. मग ते विचारत होते मला इथं गाडीने लावू शकत का? लावू शकता म्हटलं. घेऊन इकडं आणतायत. आता इकडे फॉर्च्युनर सामान वगैरे काढतील. त्यानंतर माहिती बसतील. इथून मग हे त्यांचे टीम मेंबर आहे. म्हणजे सेटअप वगैरे बघायला चाललंय कसं काय चाललंय. वरती बघा 2 जण कसं बघू राहिले. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. काय लगत नाही, चलने तो. मित्रांनो, पूर्ण मंडप तयार होऊन गेलेला एकदम. फायनली 2 दिवसाची मेहनत. बाउन्सर वगैरे पण येऊन गेलो आहे. 2 मिनिट दाखवतो तुम्हाला. बाउन्सर वगैरे पण दाखवतो. आता आम्ही चाललोय कपडे चेंज करण्यासाठी. गाडीकडे जाऊ माहिती आहे. मित्रांनो, पूर्ण मंडपाचे काम पूर्ण होऊन गेलं डायरेक्ट एकदम. ऑलमोस्ट म्हणजे रेडीच आहे पूर्ण. होऊन गेले. पूजा पण सुरू होऊन गेले. तुम्हाला दाखवलं म्हणजे पूर्ण तयारी वगैरे एकदम चालू होऊन गेलेली जोरदार. आणि सर्व कॅमेरामॅन वगैरे सर्व एकदम पूर्ण सेटअप लावून गेलेलं आहे. बाउन्सर वगैरे सर्व येऊन गेलेलं आहे. पार्किंग वगैरेची पण व्यवस्था सर्व चालू आहे. अर्धं जेवण पण होऊन गेलेलं आहे. म्हणजे जेवण सुद्धा सुरू होऊन गेलं लोकांचं. आणि आता मी आणि तो अभिषेक भाऊ गेला तर मी पण निघतोय घरी जाऊन. मस्त कपडे वगैरे बदलतो. त्यानंतर मग परत येऊ. मग परत तुम्हाला माझा लुक दाखवतो. त्यानंतर मग प्रोग्राम वगैरे अटेंड करू आपण. मग सर्व आलं का त्यानंतर मग बघा रात्री कसा माहोल बनतो. ठीक आहे, मी पण निघतो कपडे वगैरे चेंज करायला. त्यानंतर मग बघू घरी जाऊन काय घालायचे कपडे का. मग कुर्ता वगैरे असेल तर कुर्ता वगैरे घालतो. नाही तर मग आपलं शर्ट पॅन्ट घालून काही विषय नाही.
ठीक आहे. त्यानंतर मग रात्री तिकडे भेटू आपण थोड्या वेळात. म्हणजे रात्रीने आपल्याला लगेच जावं लागेल. ते सर्वांना रूमच्या चाव्या वगैरे सर्व करत डायरेक्ट पुढं डोकरी पुन्हा डायरेक्ट. आता थोडं घरी जाऊन थोडी पाणी वगैरे पितो, मग शांत होतो थोडा, कपडे वगैरे चेंज करतो, मग परत आलो. ठीक आहे. हार्दिक स्वागत. आइए जिस सुंदर सी बेला की पावन सी रस्म की हम बेसब्री से इंतजार कर रहे हैं. एकदम बाद हमारे समक्ष पधारने वाले हैं, उनका पूजन भी होगा, आरती भी होगी और उनके दर्शन लाभ भी हम सभी मिल करके करेंगे. और सबसे अहम गुरु उन्होंने परिचय दिया है. करून घेतलेलं आहे. आवाज मिळतो तुम्हाला 10, 15, 20, 25 साउंड पट्टे होगा स्क्रीन के पास में. जा स्क्रीन के पास में. हाँ स्क्रीन के पास में. 2 मिनट में वो जो देवका वाला काका जी गाड़ी ना कहीं से जान दो. इधर पीछे जाने, पीछे से लेंगे ना स्टेज के पीछे जाना हम. फिर सामान कैसे आएगा सारा. ठीक है चलो उधर ले लो. आ जाओ. मंडप वाला कौन है? मंडप वाला कोणतं बोललं? एकात खोलते घरालेलं आहे, एकात खोलला कोणतं मी 2 दोऱ्या खोल, 2 दोऱ्या खोलून सामान वगैरे डेंजर मध्ये परत बांधलं का बाबा. भाई सब्जन इधर से आ जाओ, पीछे से आ जाओ सब्जन, इधर से आ जाओ. हाँ सामान वगैरह सब ले लो. आला तुझी लेकिन हो बापरे. आयडेंटिटी कार्ड सीताराम आयडेंटिटी कार्ड मित्रांनो. त्याच्याशिवाय एंट्री नाही. ज्यांच्याकडे असेल त्याचे त्यांना रे साला 9 GB की है. नहीं जाऊँ रहा समाज अपनी भावनाओं के भाव पुष्प इन्होंने. मित्रांनो थोडा जरा ते सिंगर आहे आता 10-15 मिनिटात आवाजमुळे तुम्हाला ऐकून येत असेल. ते घ्यायला गेले ते मित्र. मी पण जात होतो पण थोडं कारणामुळे राहून गेलो, कारण मी बाहेर गेलो होतो सामान आणण्यासाठी. ते निघून गेले. तर आता येता येते थोड्या वेळात पाऊस वगैरे सर्व रेडी आहे. सनातन संस्कृति के देवी देवताओं के भजनों को गाया. आइएगा आप सभी की ओर से लंबोदर परम सुंदर मेघदत्त पीतांबर त्रिनयनम परम पवित्रम उद दिवाकर नित्यो कांति कांतम विघ्नेश परेश सकल विघ्नहारे नमः. चलिए आप सभी के समक्ष गणपति भारतवर्ष के राष्ट्रवादी भजन सम्राट माँ भारती की आरती महाराणा प्रताप के उस्ताद को, सनातन संस्कृति के तमाम देवी देवताओं को और बाबा के भजनों को गा करके पूरे भारतवर्ष में जिन्होंने नए आयाम स्थापित किए हैं, परम आदरणीय श्रीमान प्रकाश जी माली हमारे बीच में पधार चुके हैं. मैं चाहूंगा एक बार पूरा सदन जोरदार तालियां बजा कर
करके उनका स्वागत सम्मान अभिनंदन करें। आशीष भाई, नरेंद्र कुमार जी, जेठमल जी, जैन परिवार की ओर से मैं प्रकाश जी माली का बहुत बहुत स्वागत सम्मान अभिनंदन करता हूँ। बोल राम साहब की चलिए। गुरुदेव हमारे बीच में आ रहे हैं, परम पूज्य कालिदास जी महाराज। देखिए हम सभी के समक्ष परम पूजन्य प्रातस्मरणीय गुरु भगवंत जिनका 59वां प्राकट्य दिवस है आज, और उनके साक्षात दर्शन करने का सौभाग्य हम सभी को मिल रहा है। पूरा सदन एक बार जोरदार तालियां बजा करके उनको बधाई दे, जोरदार ताली बजा करके स्वागत करें एक बार। बोलिए संत गुरुदेव की जय हो। काय नाही पार्टी एकदम बरोबर। बहुत बेहतरीन तरीके से गुरु महाराज का पदार्पण हमारे बीच में हुआ है, जिनको नवीन कुमार जी, जेठमल जी, जैन परिवार ने की है। आराम से बैठे एक बार आप सभी। गुरु महाराज मंच में पधारे हैं, किसी के भी हाथ खामोश ना रहे, एक बार दोनों हाथ खड़े करके जोरदार सब कुछ सरकार तुम्हें से, सब कुछ सरकार तुम्हें से, नहीं भाई हेलो कमजोर आया, पूरा ताकत लगा के हेलो बोल दो, सबका काम खत्म हो जाएगा। पूजा करने का
सुनो नी रामा पीर जी मारू हेलो सुनो नी रामा पीर जी मीठे मीठे गीत डबली डबली मेरे घुंघरू बुलाते हैं मेरे घुंघरू बुलाते हैं मैं नाचूं तू नचा दिल बिन तू क्या दिल बिन दोनों के मन से मिलन से लगती है छोड़े ये दिल दिया तेरे हवाले डबली कहा जाता है कि रावण सोने की मित्रांनो आलेलो जेवायला आलेलो आहे. एकदम भारी कार्यक्रम चालू आहे. एक नंबर काही विषय नाही. फुल मजा आहे. फुल एन्जॉय जे अपेक्षा केली होती त्यापेक्षा एकदम दुप्पट जण आलेले आहे. नरे सरांनी जेवण वगैरे केलेलं आहे. नवी व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे पहिले या बॉलला ब्लॉगचा अर्थ माहिती नाही म्हणून अरे टेन्शन नाही लेने का आपण आहे ना दादा असा लुक होता आमच्या पूर्ण डायरेक्ट जाम गेलेला नाचून नाचून डायरेक्ट पूर्ण ब्लॉग मस्त बघा. जेवायला आलोय मस्त जेवण करू परत नाचायला जो कार्यक्रम सुरू आहे. डायरेक्ट सर्वजण एकदम मजा घेतात आनंद घेतात काही विषय नाही. सर्व काम वगैरे केले बोलता नाही आलं मध्ये कारण की बाकीचे कामं एवढे होते की खूप मजा टाइम नव्हता बोलण्यासारखा जे दाखवलं ते बघून घ्या. भेटो ना विचार भेटो आता जेवण वगैरे करू. नाचणार रे आखो सुगंधानी शर्मावे इन पर देवन मरने आवे इरोज सगनारी गावे धरती धोरारी धरती धोरारी धरती धोरारी आखो सुगंधानी शर्मावे इन पर देवन मरने आवे इरोज गावे धरती धोरारी धरती धोरारी धरती हाथ को उठाइए खम्बा खम्बा हो मारा तेरा खम्बा खम्बा हो मारा रूनी तेरा अजी माल जीरा खम्बा खम्बा हो मारा रूनी
खूप मजा आली. मित्रांनो आम्ही आता हॉटेलवरती आलेलो आहे, म्हणजे जिथं प्रकाश मला थांबलं त्या हॉटेलवरती आलेलो आहे त्यांना भाजी देण्यासाठी. म्हणजे त्यांच्यामध्ये एक जैन आहे, त्यांना जैन भाजी देण्यासाठी आलो होतो आणि फोटो वगैरे पण काढायचे होते. मग त्यांची टीम तर आता येऊन गेलेली, देवाला बसून चालले ते आता. आणि आपला जो कार्यक्रम आहे तो पण एकदम भारी झालेला आहे. कसं झालं विषय भारी एकदम भारी झालं. आमची तर पुरी एनर्जी डाऊन होऊन गेली, डायरेक्ट पुरं थकून गेलो आम्ही. कालचे 1 वाजले होते, तिथं मंडप बांधत होतो आम्ही. आणि आता 1:30 वाजता आहे, कार्यक्रम संपन्न होणार. 1:30 वाजता आहे, तुम्हाला दिसत असेल तर. नाही दिसला, जाऊ द्या. 1:30 वाजता आहे. विश्वास ठेवा, 1:30 वाजता आहे. नाही असं विषय. आता तिथं पण कार्यक्रम आता संपण्यात आलेला आहे, म्हणजे सर्व ऑलमोस्ट संपून गेलेला आहे. आता प्रकाश माले पण निघून गेलं तिकडून. आता ते हॉटेलवरती दिल तर फोटो वगैरे बघू आपण, फोटो वगैरे काढता येईल का, त्यांची इच्छा असेल तर काढून घेऊ, कधी काय हरकत नाही. जय सियाराम. ब्लॉग आवडला असेल त्याला लाईक वगैरे करा. आणि तिथं कार्यक्रम पण आता होऊन गेलेला आहे. ते आशिष आणि जे आयोजक होते आशिष भाऊ आणि ते यश भाऊ, ते दोघी जण त्यांच्यासोबत येत ते प्रकाश माले त्यांची टीम होऊन गेली. ते आता जेवायला बसून गेलेले आहे. आमचं पण जेवण वगैरे झालं, बघू मग आता येत आहे ते जरा. अजून काय बोलू शकतो? अजून काय ऐकायची इच्छा तुमची? रात्री 1:30 वाजता काय बोलून मी? ऐसे मत बैठो, मेरा दिल बैठा जा रहा है, कुछ तो बोलो. भारत माता की जय. बस झोपू द्या, बस झोपू द्या, आता थकून गेलेलो आहे. झोपू द्या. कंटिन्यू 2 दिवस बिना झोपायचं काढतो. बघा आमच्या डोळ्यामध्ये झोप दिसेल तुम्हाला. मजा आली. माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही, माझ्या भावाच्या मोबाईल आहे, तो घेऊन आलो मी. बस आता लॉबी मध्ये थांबलेलो आहे. लॉबी मध्ये थांबलेलो, त्यांची वाट बघतोय आम्ही. ते आली का बेरगाड करू, अजून ते जेवण वगैरे करतील, आम्ही सोबत बसू, थोडं गप्पागोष्टी करू, काय गंमत चर्चा करू. ते झाल्यानंतर पुढचं बघू. मग आपण तिकडे जाऊन परत पंडालमध्ये जाऊ. तुम्हाला नंतरचा कार्यक्रमाचा हाल दाखवतो तुम्हाला. अजून तिथं थांबलो तो, कारण की आमची थांबायची इच्छा तर नाही आहे, पण थांबलो दाखवून देऊ काय चालायचं. इच्छा नाही पण आपल्याला पार पाडणं, आपल्याला नाही पार करावी लागणार आहे. आपल्याला घ्यायचं. ग्रुप वगैरे तसा चांगला होता आपला. आणि हे जे VIP पास होते आमची, ह्याच्याशिवाय कोणाला मध्ये एंट्री नव्हती. ज्याच्याकडे VIP पास होते त्याच्या गळ्यामध्ये त्यालाच म्हणजे VIP खुर्च्या वगैरे तिथपर्यंत येऊ देत होते. चांगल्या लोकांना थांबून घेतो. याच्यामुळे खूप किस्से झाले. मित्रांनो प्रकाश मालेच्या रूमवरती आम्ही येऊन तर गेलो होतो, पण तो निघून गेला जेवण वगैरे करून. म्हणजे त्याची पूर्ण टीम निघून गेली, पहिले निघून गेला होता तो. त्यांची फक्त टीम आली होती इकडं. फोटो वगैरे तर काही झाला नाही, मी तिकडे एक फोटो काढला होता. तर आता आम्ही तिथं आता इथं जेवण वगैरे होऊन गेलं आमचं पण, आणि कार्यक्रम पण आपण गेला एकदम व्यवस्थित कार्यक्रम झालेला आहे. पूर्ण हालत टाईट होऊन गेली कार्यक्रमची. आता टाईट 2:30 वाजता आहे. 2:30 वाजता आहे रात्रीचे. एवढं झोप लागते डायरेक्ट. बघूया इथं हॉटेलमध्ये रूम आहे आपल्यासाठी, पण एक रूमवरती झोपून जाऊ, नाही तर मग घरी जाऊन झोपू. आता परत जेवण करून घेतलं आम्ही. तर मित्रांनो आता इथं ज्या रूममध्ये थांबून गेलो आम्ही रेसिडेन्सीमध्ये, इकडे जे आपलं हॉटेलला जिथं होतं ना जेवण केलं तिकडे जरा थांबून गेलो आहे. हा रूम आहे आपला. हे बघा
ब्लॉगला इथे एंड करतो. आता काही कॅपसिटर आले नाही, तिथे झोपून येतो डायरेक्ट. गुड बाय. बस हवा निकल गई. सो मित्रांनो गुड मॉर्निंग. सकाळ झालेली, कपडे नाही देते, कपडे घालून घेतले, आंघोळ वगैरे होऊन गेले आमची. वाटत नसेल आंघोळ झाली, आंघोळ वगैरे करून घेतलेली आणि कपडे तेच घालून घेतलेले आणि झोप पण झालेली. आता किती 8 वाजता आहे. रात्री डायरेक्ट परत करतो, बोलायची शक्तीच नव्हती. डायरेक्ट कार्यक्रम एकदम व्यवस्थित झाला, काही विषय नाही. आता आम्ही चाललोय रूम, आता तो चाय वगैरे आम्ही चाललोय आता घरी जाऊन झोपलो. डायरेक्ट परत झोप तो लागते, कारण तुम्ही ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर थँक्स फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता आम्ही चाललोय घरी. कार्यक्रम एकदम व्यवस्थित झालेला आहे, काही विषय नाही, तुम्हाला पूर्ण समजून केला असेल. ओके, गुड बाय.